सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. शुभप्रभात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरु दत्त चरणी अर्पण. तत्पूर्वी एक लाईक माझ्या श्रीपादांसाठी. माऊलींनो, आपण पाहत आहोत की शंकर भट्ट हे कुरवपूरला श्रीपाद श्री वल्लभांच्या दर्शनासाठी जात आहेत आणि त्यांना रस्त्यामध्ये एका सिद्ध योगिंद्रांचा आश्रम त्यांना दिसला. त्यावेळेला ते जेव्हा त्या आश्रमात गेले तेव्हा सिद्ध योग्यांनीच त्यांना सांगितले की केवळ श्री दत्त महाराजांच्याच आज्ञेमुळे तू जे 2 शिवलिंगाचे दर्शन घेतलेस ना, ते 2 वेगवेगळी मंदिरे नसताना देखील तुला तसे ते दाखवण्यात आले आणि देवेंद्रांनी प्रतिस्थापना केलेली जी मूर्ती होती आणि त्यावेळचा जो तिथला परिसर होता, हा परिसर तुला श्री दत्त महाराजांच्या आज्ञेने दाखवण्यात आला. त्यामुळे केवळ श्री दत्तप्रभूंच्याच संकल्पाने ते वर्तमान काळाला भविष्य काळात किंवा भविष्य जे आहे ते वर्तमान काळात आणि वर्तमान काळ भूतकाळात ते परिवर्तित करू शकतात. त्यामुळे भूतकाळामध्ये ज्या काही घडलेल्या घटना आहेत किंवा ज्या घटना वर्तमान काळात घडत आहेत आणि भविष्य काळामध्ये ज्या काही घटना घडणार आहेत, त्या केवळ आणि केवळ माझ्या दत्त महाराजांच्या संकल्पानेच घडतात. एखादी गोष्ट घडायची आहे किंवा तिला न घडवायची आहे, अशा सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे श्री दत्त महाराजांचा संकल्प त्या ठिकाणी कारणीभूत असतो. ज्या संकल्पाने या सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय होत असतो, त्याच महासंकल्पाचे जे प्रणेते आहेत ते म्हणजे माझे दत्त महाराज आणि तेच सध्या सगुण रूपामध्ये या पिठिकापुरम या क्षेत्री ते श्रीपाद श्री वल्लभ या नावाने तेथे अवतरले. परंतु पिठापूरवासियांनी त्यांचे सत्य स्वरूप काही जाणले नाही. परंतु कुरवपुरी मात्र जे मासे पकडणारे कोळी लोक आहेत, त्यांनी मात्र माझ्या श्रीपादांवर अत्यंत नितांत श्रद्धा ठेवली आणि ते अतिशय अल्पज्ञ असूनही माझ्या स्वामींच्या कृपाप्रसादाने ते त्यांच्या या आयुष्याचा, त्यांच्या जीवनाचा जो काही भवसागर आहे, तो आनंदाने ते पार करून गेले. जर आपल्याला माझ्या श्रीपादांची कृपा संपादन करायची असेल ना, तर आपल्यामधला हा जो काही अहंकार आहे ना, हा पूर्णपणे नाहीसा झाला पाहिजे. ज्या वेळेला मनुष्याचे हृदय हे काम, क्रोध, मोह, मत्सर, लोभ या षडरिपूतून मुक्त होऊन शुद्ध होईल ना, केवळ त्याच वेळी माझ्या श्रीपादांची कृपा त्यांच्यावरती होण्यास यत्किंचितही विलंब लागणार नाही. श्रीपाद वल्लभांचा जय जयकार असो.